हर्षदा महेश खेरणारी अवता चौथी. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे काय. मित्रांनो, आज मी विषय घेऊन आले आहे ज्यांच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये श्री वावरत आहे त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी प्रथम तर त्यांना समजून घ्यावे लागते. मी मनात विचार करते की त्यांना कसे समजून घ्यावे. अहो, सावित्रीबाई जन्माला आल्या, त्या लिहायला वाचायला शिकल्या. अहो, लिहायला वाचायला सोपे आहे हो, पण त्या काळी मुलगी जन्माला येणंही पाप मानलं जात होतं आणि तिचा विवाह 50 ते 60 वर्षातून मोठ्या रुग्ण व्यक्तीशी लावला जात होता किंवा 20 ते 25 वर्षातून मोठ्या व्यक्तीशी लावला जात होता आणि तिला लग्न म्हणजे करायच्या आधी ती विधवा व्हायची आणि तिला सती जावं लागायचं. इतका भयंकर काळ होता तो. त्या काळी स्त्रियांना अबला मानलं जात होतं. त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, कारण की तिथल्या कर्मठ लोकांना माहित होते अबला नारी जर तबला झाली तर आपल्या कर्मठ लोकांचा तबला वाजवण्याशिवाय राहणार नाही. अशा अंधारमयी वातावरणात अशा अंधारमय जगात एका वाघिणीचा जन्म झाला. त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचं तर आपल्याला माहीतच आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन स्त्री शिक्षणासाठी, स्त्री मुक्तीसाठी आणि समाजसेवेसाठी खर्च केले आणि अशाच पद्धतीने त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि रूढी परंपरेनुसार त्यांचाही विवाह ज्योतिबा यांच्याशी करण्यात आला. ज्योतिबाराव फुले एके दिवशी एका शाळेत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी गेले होते. तिथल्या फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मी